श्री नर्मदा मैयाची पवित्र पायी परिक्रमा करून आपल्या गावी परतत असताना सावळीर फाटा येथे नांदूर खंडाळा येथील सौ सिंधुताई व राधाकिसन बोरकर काका तसेच सौ सुशीला ताई व रामभाऊ टेकाळे भाऊ यांचे जोरदार स्वागत करत येथील युवक व श्री म्हसोबा मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला। यावेळी राधाकिसन बोरकर काका यांनी 4 महिने पायी नर्मदा मैयाची ही परिक्रमा एक मोठी अनुभूती देणारी ठरल्याचे सांगितले, तर रामभाऊ टेकाळे यांनी या परिक्रमेतून आत्मशांती मिळाल्याचे समाधान वाटत असल्याचे म्हटले। यावेळी संदीप विगे, पत्रकार राजकुमार गडकरी, गणेश गुंजाळ, सुधीर कामटे, समीर अण्णा, बाळू गुंजाळ, अण्णा गुंजाळ आदी उपस्थित होते। आम्ही इथले रहिवासी असून आम्ही नर्मदा परिक्रमा 1 नोव्हेंबर कार्तिक एकादशी दिवशी ओंकारेश्वरातून सुरुवात केली होती। आज जवळजवळ 4 महिने झाले। 4 महिन्यामध्ये आम्ही परिक्रमा करून या सावळीवीर येथे आलो असता या ग्रामस्थांनी आल्या आमचं स्वागत आणि हे केलं। परिक्रमा म्हणजे काय? परिक्रमा म्हणजे मन शांती, नर्मदा मैयाचं ध्यान, जो साधना करतो त्याला नर्मदा मैया मन इच्छित फल पावे असा त्या म्हणीप्रमाणे, युक्तीप्रमाणे हे सर्व घडतं। अगदी मैयाने आम्ही 30-30, 40-40 किलोमीटर चालायचो, पण आम्ही 5 किलोमीटर पण न चालणारे माणसं, पण कमीत कमी आम्ही 35-40 किलोमीटर चालायचो। यामागे सर्व माँ नर्मदाची पूर्ण शक्ती आमच्यासोबत असते, सर्व परिक्रमाबरोबर असते। त्यामुळे ही परिक्रमा अगदी पूर्णत्वाला जाते, फलप्राप्ती मिळते, बरेचसे अनुभव येतात, डोंगर, दर्या, मैयाचा किनारा, पण त्यामध्ये मैयाचं जल म्हणजे हे संजीवनी अमृतासारखं आहे। कारण त्यामध्ये बरेचसे आजार, थकवा या सगळ्या ज्या गोष्टी असतात या परिपूर्णपणे बंद होतात, बऱ्या होतात, असा तिथला एक गाढा अनुभव प्रत्येक परिक्रमावासियांच्या वतीने येतो। हीच नर्मदा मैयाच्या चरणी। नर्मदे हर। मी रामभाऊ टेकाळे बोलतोय, खंडाळा, श्रीरामपूर। आमचे मावस भाऊ हे राधाकृष्ण बोरकर, त्यांच्या मंडळी आहे सिंधुबाई बोरकर, आमची मंडळी आहे सुशीलाबाई टेकाळे। आम्ही 4जण नर्मदा परिक्रमाला गेल्यानंतर आम्ही ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही तिथं माहिती घेतल्यानंतर तिथं जलाची पूजा केली आणि संकल्प केला की बुवा आम्ही नर्मदा परिक्रमा पायी करणार आहे। तर आम्ही संकल्प घेतल्यानंतर आम्ही सकाळी दुपारी 12 वाजता सगळं आटपून निघालो। त्याच्यानंतर आम्हाला काही कल्पना नव्हती, पण एक अनुभव येत गेले। आम्हाला वाटलं आता आम्हाला कोण जेवायला देईल, कोण काय करेल, पण नर्मदा मैयाचं नाव घेत चाललो। प्रत्येकाने आमचं स्वागत केलं, जेवण, राहण्याला आश्रम, तर पूर्णपणे अमरकंटक जाऊपर्यंत आमची व्यवस्था झाली। आम्हाला जर इच्छा झाली तर आम्हाला आता केळं खायचे तर आम्हाला लगेच केळं भेटायचे। आम्हाला वाटलं गुलाबजांबू खायचे का गुलाबजांबू भेटायचे। आठवण केल्यानंतर मैया आम्हाला सर्व काही देत होती। मैयाने आमचं पूर्णपणे जबाबदारी घेऊन आमची परिक्रमा आनंदाने पार पडली। आणि तिकडून येत असताना सावळीवीर फाट्यावर आम्हाला बस होती, घरून आमची गाडी येणार होती, त्याच्यासाठी आम्ही इथे उतरलो। तर ह्या गुंजाळ आणि तुमचे वार्ताहर आणि तुमचे विगे या लोकांनी आमचे स्वागत केले, आम्हाला शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। त्याबद्दल सावळीवीर ग्रामस्थांचे आणि ह्या सर्व जे आभार मानतो। नर्मदा मैया यांना भरभरून यश देवो ही बसवाचरणी प्रार्थना करतो। एवढं बोलून मी थांबतो। नर्मदे हर। मैया की जय, नर्मदा मैया की जय।